लक्षात घे, दुसऱ्या बुवांची नावं घ्यायची गरजच नाही. आणि ह्या शेवटला जर सांगले ना हरियाण बुवांचं माझे गजर, त्या दिवशीच्या बारीत आमच्या भांडुपला बारी झाली, कुंकेकर बुवा आणि हरियाण बुवा. त्या बारीमध्ये हरियाण बुवानी मी बसले, अचानक येऊन गजराच्या त्यावेळेस अभंगच आलाप मारून दिले गेले. स्वतःचे शिष्यांका त्यांनी अनेक शिष्य होते, पण माका विचारले नाही, त्यांनी मारले नाही का. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तीचा आपण कुठेतरी आदर करतो, ते चुकीचं वाटलं मला. कारण आपण तेवढ्या लेवलचे नाही. समजला. आता तो भडाकलो, मगाशी मी जरासा बोललोय तर इतकं भडाकलो. आता गजरात त्याचा सगळा आवडता काढतो ते अजून भडाक. हा देतो नुसतो तो पेपर मीट करतात. पेपर मीट तुझ्या तोंडात कोंबड्याची शीट. जॅकेट अहो 3000 जॅकेट आहे. पेटी आणले ना काय वेळा सांगता. सुरू वाजलं नाही ना. बघा आता थांबा जरा. एक ह्या गजराची सुरुवात आहे भजनाची. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीपासून करतो. एक आमच्या गुरुची ठेवण आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या गुरुनी दिलेलं नाच जातो. दुसरी गोष्ट, आम्ही आमचा स्वतःचा करूचा प्रयत्न करा. यांका विचारा, आमचे गुरुबंधू आमचे पावसकर बुवा, आमचे गुरु कायम सांगत असतात स्वतःचं अस्तित्व तयार करा, स्वतःचं अस्तित्व तयार करा. आज कैलासवासी काशीराम परब बुवा, अरे तू कोणाच सांगतो महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य. अरे त्यांच्या अंगार खेळलेलो करतोय मी. माझा आणि त्यांचा बाजूबाजूला घर आणि त्यांच्या अंगार खेळलेलो त्याच्यामुळे तू माका सांगाच नको. आणि माझ्या जेवढं विश्वास होतो ना तेवढं पण आपल्याला एवढा लागतं. आणि त्यावेळेस मी काशीराम परब बुवा वगैरे हे सगळे जण म्हणायचे, त्यावेळेस मी एक शब्द काढलेलं त्यांना. कायम बाजारात दिसले तरी बुवा आजोबा घराकडे जाऊन सांगायचे. माझ्या वडिलांचं नाव ना बाबी म्हणतात त्यांना. तो पण बाबीचं जीव लावलेलो बुवा आजोबा मोठ्या हात मारी वाटे. ही बुवा आमचा रिलेशन होता घरचा. पुन्हा सांगाच नको रे, तू दुसऱ्यांची नावा घेतल्याशिवाय बारीक करू शकत नाही. तुझी खासियत नशीब तो. आता बघा साईबाबांचं या ठिकाणी मंदिर आहे, या गाणं फक्त साईबाबांवर घेतलंय, बाकी आराळ फराळ सगळी गाणी घेतली. तू एखाद्या ह्या गावातील एखाद्या गावाला तयार करून येऊ का करू शकत नाही. तुझी पात्रता. आम्ही जास्त बोललो नाही, पण आम्ही भजनाच्या माध्यमातून करतो. तुका काय झालं की तू सांगलं ना गर्व माका नाही झालं ना. मी पहिल्यांदा सांगले मी शिकतोय, माझ्याकडनं चूक काय झाली असेल तर सांगा मला जाताना तुम्ही सर्वजण भेटू. पण ह्याचा काय आम्ही सांगलं घ्या मी शानो. त्याका वाटतं माझ्यासारखं कोण नाही. अरे गाल कोण आमचा पण येतात. एका गाल केले तो अजूनपर्यंत आयुष्यात बारी नाही केलेला. मग युट्यूबला चालू समजला. 13,500 रुपये पेटी बक्षीस होता. दुसरी गोष्ट तुझा पेटी आहे बक्षीस आणता येऊ सांगतात. गेल्या वर्षी म्हटला फाळके बुवानी बारी केली, पुजारी बुवानी किती 17,000 मोठा बोलणार. एक नंबर मागे मोठा बोलणार. आता उद्याच्या बारी तो ना आज युट्यूब असताना तो सिंधुदुर्गात जाऊन सांगणार असतो 20,000 रुपये माका बक्षीस भेटणार. त्या दिवशी दापोलीत आम्ही बारी केली. 4:30 वाजेपर्यंत तुमच्यासारखंच वजन रसिक होतं. आम्हाला 7,000 रुपये बक्षीस होत असेल, पण दुसऱ्या दिवशी ह्याच माणसात काहीतरी खोंड्यात बारी होती आणि त्या बुवानी माका फोन केलेलो किती बक्षीस होता. तर मी म्हटलं 7,000 रुपये त्यांना 8,000 असा होता. म्हटलं माझ्यापेक्षा 100-200 रुपये जास्त होते. म्हटलं ह्या माणसात जड जाऊन सांगायचा का 25,000 रुपये बक्षीस. या कोणा खोटा वाटत. आता मग आता अंदाज लावून घेऊचो नाही म्हणून मी जाऊन युट्यूबला चेक केलं. म्हणजे खोटा एका फकांना मारूची सवय ना. आता जेवढा काय गजराच्या माध्यमातून सांगण्यात फकांड काय हा तास बघतोय. थांबा जरा आता घेतले अजून काय गोष्ट सांगा. त्याचा मीच पुरो पडतोय, बाकी सगळ्यांचा तो काय हा. त्याला वाटतं सिंधुदुर्गात माझ्यासारखं भजन करणारं कोणच ना. आम्ही आपले काय काम धंदो सांभाळून करतो.
आजचा पण कार्यक्रम मी पहिले सुरुवातीला आमच्या शुभमभाईंनी फोन केला तेव्हा मी नाही म्हणून सांगितलेलं का तर मला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कामावर जायचंय. एंडिंग चालू आहे मार्च एंडिंग, त्याच्यामुळे मला कामावर जायचंय 11 आजचा कार्यक्रम. पण तो म्हणजे शुभमभाई नाही काही करून पाहिजे. याचा कसा आहे पगडावर करून 1:30 वाजेपर्यंत उद्या झोपतोय आणि मग ह्यो कालवात जातो. तो लिहू दे आता काय करतो. आता ते काही इतक्यात दिलंय तर ना गाडी काढला ते 1 तास लेट आहे त्याला 1.5 तास घेतल्या ना 2 तासाशिवाय देणार ना. गजर घेतली या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय बघा. मी ज्या वेळेला शेवटला जय जयकार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा करीन त्यावर जय जयकारासाठी आपण देखील मला प्रोत्साहन करायचं आहे. बघा आज मंदिरातील कळस आणि दारातील तुळस ही ज्यांच्यामुळे आपण बघतोय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज अनेक मंदिर आहेत. गणपती आल्याच्या नंतर आपण गणपतीची आरती करतो, देवी आल्याच्या नंतर आपण देवीची आरती करतो, बरोबर की नाही. पण ज्यांच्यामुळे आपण आरती करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरतीपासून या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. मी जास्त काय बोलणार नाहीये. जे आहे ते गजराच्या माध्यमातून तुम्हाला काय नाही काय चांगलं पण सांगणार आहे. आणि गजर या ठिकाणी मला मांडायचं आहे या पकांडा बरोबर लावून. कारण तो माका इतकं लाज वाटतं गावावर फक्त याच साईबाबा काहीतरी करून येऊ बोलतो. ही तुझी पात्रता आपली खरी आपण ओळखायची. समजलं ना. मोठेपणा मी नाही. तुम्ही माझे लोक सांगता युट्यूबचा ना तुम्ही माझे युट्यूबला जाऊन बारी आहे का मी एखादी बारी माझं मोठेपणा का आपण करून घ्या. याचा कसा मी उडाळात बारी केलंय, मी रत्नागिरी बारी केलंय, तो अमेरिकेत सांगा थोड्या दिवसात नाही सांगत तो भरोसा नाही देतो. आम्ही कार्यक्रम कमी करतो, काम धंदा सगळा सांभाळून करतो. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात जास्त नादाक लागणार नाही. म्हणजे भजन या चांगला आणि हो सकता माझ्या नादाक लागा नको. अरे तुझं नाद बेका तुझ्या नादाक कोण लागली हा राकेट ना सोडते बाहेर जात थांबा. तरी आता अमेरिका आणि चालू आहे डिझेल संपला ना. आपण जाऊ तर सगळा खापावर घेऊन येऊ. ही आपली इंडियाची ताकद आहे. चुलीर एका तापवतोय बघा गॅसवर नाही. जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया दयानंद शरणा
दिवसांचा इतिहास हा कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास हा चांदण्याने लिहिला आणि आम्ही आजही अभिमानाने सांगतो आमचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. बुवा लक्षात घ्या, जरा कमी पाणी घ्यायला लय प्रगत आहे. समजलं? हा पाणी त्याका जेव्हा नाही तर त्यांना सांगतं ना, मी काय बोलतो त्यांना माहिती आम्ही माणूस करतोय पण मुलं आहे ना खरं खरं सांगतोय ढकलीन जाईल नेऊन त्यांचं नदी येवत नाही बघ एकदा जा. समजलं ना? काय 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 ना आता बोलताना माका माहिती आणि जर 100% तुका आता पेटवलंय की नाही तो बोल. या ठिकाणी राजनजी भाटकर यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दुसरी गोष्ट बुवा बोलता बोलता तुम्ही बोलून गेला ते या ठिकाणी भुंकणारे भुंकुदे नको त्यांचा संघ हा अभंग घ्यायचा आहे. सन्माननीय परशुराम ब्रिजे बिरजे साखरी आगार तालुका गुहागर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करते, आभार मानतोय. व या अभंगा आता मला फरमाईश झाली आहे त्यांची आणि बुवा तुम्ही ह्या अभंगामध्ये आहे ना एक कडवं आहे, ते कडवं तुम्ही या ठिकाणी म्हणून दाखवलं, बोलता बोलता त्याचा उच्चार केला आणि त्याच्यावरती पुढे आपला नाव लावलं. त्या कितपत योग्य? जितायची ती खोड न जाय मेल्यावी, आपला विश्वास तू स्पष्टांत होईल. हा तुझा वाक्य. आता सांग मी म्हटलंय नाही साळव म्हणतोय. समजला? म्हणून तू पण बोलताना लय विचार कर, कारण हे संतांचे अभंग स्वतःच्या नावावर खपवताना तर काय खपवता नसतं, त्याच्यासाठी मेहनत असते आणि ती आम्ही मेहनत करतो. समजला? तू बारीक करूनच लोकांचा तडे सिंधुदुर्गात येडो बनवले. तू माका माहिती आहे 100% तडे कोणाक काय टेपा लावता, पण हा आपल्याकडे नाही, आपण मेहनत केलेली आहे. या अभंगाची फरमाईश आहे. ह्या चुकीचा वाक्य लक्षात ठेव. जितायची पुढं न जाय मेल्या विन, आपला विश्वास होईल. तुझा वाक्य सिनियर केजी लिमिट मध्ये रे. तुका माहिती आहे आपल्याकडे काय आहे तरी पण तू बडबडत जातस ना, हे माका राग आहे. तू तडे कोणाकडे सांग ना बाबा, नाही जिथे ती कोण न जाय मेल्या विन आपला विश्वास सुशांत होईल. तडे सांग ना, तू हडे कशात सांगतो? तुका माहिती आहे माणूस पटकन पकडतो आपल्या काही नाही जाया केलं. जॅकेट देतोय हो, बारी तर जाऊन दे, कपडे काढू. कपडे काढले तर तुम्ही सगळे घरात पेटवतात ते काय असे भजन रसिक असणं गरजेचं आहे. भुंकणारे भुंकुदे नको त्यांचा संग, भुंकणारे भुंकुदे नको त्यांचा संग. आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग.
जो येईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, जो येईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, वाकडं बोलशील तर सरळ करेन मी, वाकडं बोलशील तर सरळ करेन मी, वाकडं बोलशील तर सरळ करेन मी, जो येईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, जो येईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, वाकडं बोलशील तर सरळ करेन मी, वाकडं बोलशील तर सरळ करेन मी, वाकडं बोलशील तर सरळ करेन मी. बांबूला बांबू चिकटवले, होईल बुवाला पटवले, बांबूला बांबू चिकटवले, होईल बुवाला पटवले, बांबूला बांबू चिकटवले, होईल बुवाला पटवले, बांबूला बांबू चिकटवले, होईल बुवाला पटवले. आता कसं वाटतं बाळा? बरं वाटतं ना? आता अर्ध लाल झालं, अजून पूर्ण लाल करू तू आता. राग नाही येणार ना? आज मारा निर्लज्जत ना तू. हा? अरे तू असे किती निषेध केलं गैर असे काही निषेध करतो पण मला काय ना तुझ्या हातात समजला. असे निषेध भरपूर झाले तुझे. बरं काय परत काय काय वास्तविकतेवर बोल, युट्यूबवर तुझं माझं तो मुद्दाच नाही होतो. मी तुला काय सांगलंय. अरे युट्यूबला असे अरे 100 एकच 2 जण नाव ठेवले. तू भांडायला तर जा आणि कारभार कर. काय गरज आहे? कसं आहे एखाद्याला माझा आवडतं, एखाद्याला ह्याचा आवडतं असा विषय असतो. तर युट्यूबला कमेंट टाकलाय म्हणून इतकं पेटावलं आणि त्या बारीकचे विषय तू होय काढलं. सुरुवात तुझ्याकडे होती, सुरुवात ही तुझ्याकडे होती, माझ्याकडे सुरुवात नाही होती. तू विषय काढला म्हणून मी तुला चांगला तर सांगत गेले. कसं असतं एखाद्याचं चांगला करून जावा ना तर तू म्हटलं माझा म्हणून तुला सांगते शांततेत घे, जरा डोक्यात संयम ठेव, संयम ठेव आणि त्याच्यानंतरच बोल. तुला कसा नाही विषय नाही आणि हो गणपती कधीतरी बसतो. लक्षात ठेव हा आपले शब्द माझा शाप नाही, तुला चांगला सांगलंय मी, चांगला सांगलंय. लोका तुका आमका माहिती आहे ना, सगळ्या लोकांना माहिती आहे ना गुरुभुवांचं किंवा अभिषेक शिरसाट बुवांचं शिष्य सुशांत होईल चांगलं भजन करतो. हे आमका माहिती आहे. तुला भांडायला जाऊ तर कर्मांचा आणि मोर चढेल मला खाई इज्जत घालायचं काम करतो. त्या दिवशी तुका फोनवर सांगलंय कमी करलं. हे असे भले भले इले आणि गेले. ते आता त्यांची सामाय ना कुठे एक लागलेली आहे. त्याच्यामुळे तुझा चालला ना तर केलं आता इतके झाले त्याच्यात उद्या 2 दिवस जातले मला माहिती आहे. हा सिलेंडर हाऊस फुल आहे याच्याकडे, माझ्याकडे मुंबईत सिलेंडर आहे. हा माझ्या मागे समजलं ना. 2 दिवस जातले पुस्तक चालला आता गप टाळवू नको. माका बंद करून टाळवलं जास्त नाही टाइम लागेल. आणि त्याका काय सांगतो आमच्या शुभम बुवांका की मी बारीक केली आणि मी त्याचा शब्द लिहिले पण आपण आपला जर असताना त्या दिवशी ह्याच बुवा आणि मी दापोलीमध्ये बारीक केलं. त्या जागेवर माका सिंगल भजनात उद्या हनुमान जयंती 17,000 रुपये सुपारी देऊन बोलवलं. सिंगल भजन करू 3 तास करायचं. आपलं जागेवर शब्द असतात, आपली माणसं तशी ठेवलेली आहेत. लक्षात ठेव याचा कोणाबरोबर वाटणार नाही. हो एकूण मुळात विषय. तू भजन कर चांगला, आमचा चांगलंच गात पण तुझा पटणार त्या कोणाबरोबर कसं कोण घे. भले ती प्रियसी पण घेऊची नाही जाऊ. अरे महिला वर्ग एवढी बसलेले आहोत त्यांच्यावर काहीतरी सांग ना. तुझ्या हरियाण बुवानी एक गजर सध्या लिहिला आणि पूर्वाज गुरुबुवांनी गायला. ह्यांच्याच बुवांच्या आमचे गुरुवारी यांनी गायला. त्यांच्यावर एक एखादी झलक मारून काय हरकत होती नाही. तो प्रेमाची गाणी म्हणत राहू. साईबाबांवरती गाणं म्हणायचं टाकून तो काय म्हणतात म्हणजे 3 गडी एखाद्या गाण्याची म्हणे खूप साधं मोठं. बरा तो काय सांगता मी त्या गाणं गाताय तर युट्यूबला कॉपीराईट बसता. शब्द म्हणता चुकीचे.
अरे जा रे तू. मी आता या गजर घेतले अभंग घेतले रे वाटेल लागतले. तुका काय करू आता कर. समजला ना. तुका काय करू आता कर. कुवांच्या गुरुजीने एक गायला गजर झलक दाखवला. असा माझा भाऊ दे खंडवर खाऊ चिंता त्याला माझ्या संसाराची चिंता त्याला माझ्या संसाराची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची आमच्या बुवा लोकांनी गजर काढले. 1,500 रुपये त्यांना येतात गावाने त्यांना नाही तर एखादा त्यांच्या पैशात तुझं डोळं आहे. पण ही बांधणी आहे. तुका काय ह्या चांगला मानात तुका काय झपणार नाही काय. ही 4 बोललं ना तेवढं 4 गाणी झाली. कमी बोल ये तू बाबा एकदा सीताई मँगोचे मालक प्रफुल्ल वायंगणकर यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयांचे पारितोषिक आलेले. धन्यवाद. साईबाबांवरती एक गाणं घेतोय आणि त्याच्यानंतर गजराला सुरुवात करतोय. गजर हा गावावरती एक छोटासा मी प्रयत्न केलेला आहे स्वतः. तर तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल याची आशा बाळगतो. एक गाणं घेतोय बघा. आज माझो फाळकेच बुवा माझो फाळके. आला आला रामनवमीचा सणाला जिथे पाहू तिथे दिसते सैला. आला आला रामनवमीचा सणाला जिथे पाहू तिथे दिसते सैला. वेलकम टू साईला वेलकम टू साईला वेलकम टू साईला वेलकम टू साईला. काय गाणी आहेत. निरुपला आला माझा निरुपला आला माझा साईचा शिर्डीवर. निरुपला आला माझा साईचा शिर्डीवर. बोलावला मला पालकी घेऊन ह्या आंबेशी मधून. निरुपला आला निरुपला आला साईचा शिर्डीवर. निरुपला
ठिकाणी आपल्या एवढं सुंदर आपल्याला आयुष्य जगायला मिळालंय मित्रांनो, लक्षात घ्या. आज अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गाव आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणासारखं सुंदर गाव किंवा कोकणासारखं सुंदर असं पर्यटन क्षेत्र नाहीये. आणि ह्या पर्यटनासाठी आज प्रसिद्ध झालेले आहे. आणि ह्या सुंदर हे आयुष्य हे निसर्ग जो नटलेला आहे आपल्या कोकणाचा, त्याच्यावर एक या ठिकाणी राजेश निकम यांचं शाहीर यांचं गाणं आहे, सध्या व्हायरल होत आहे. ते एक झलक घेतोय बघा. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचे माहेर घर. वाक्षले तो या परशुरामाच्या भूमीत शोभते माझ्या कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभते माझ्या कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभते माझ्या कोकणेकर. रत्नागिरी माई, नवरत्नाची माळ. आंबे शेत वायकरवाडी हरिभजनाचा मळा. आंबे शेत वायकरवाडी हरिभजनाचा मळा. साईच्या दरबारी रामनवमीचा, साईच्या दरबारी रामनवमीचा सोहळा. साईच्या दरबारी रामनवमीचा सोहळा. वायकरवाडी हरिभजनाचा मळा. आंबे शेत वायकरवाडी हरिभजनाचा मळा. साईच्या दरबारी रामनवमीचा सोहळा. साईच्या दरबारी
तिन्ही आईंच्या कृपेने आज आपण सर्वजण समाधानी असतो. आयुष्यामध्ये हेच असतो, पैसा पैसा काय कामाचा नाही. शेवटची आंघोळ ही खळ्यातच घातली जातात. किती बंगलो बांधाले का आपण वर असतो तेव्हा 4 जण खाली असते घेणार. एक कोणतरी लावून असतो का एक मान अडे झाली असते. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये येऊन चांगलं जगणं हे खूप कठीण आहे. कारण माणसाचं आयुष्य पहिले 100 काळ परतावतो, नंतर आता 80 कोण झाला. आता आमच्या पिढीत 50 मुश्किल. बरोबर की नाही? कारण जवळ पण तसं येईल चिकन चायनीज. बरोबर ना? आता फ्राईज खातो, फ्राईज भजी पाव शिवाय आमचा अन्न जाणार नाही. पण त्या काळात तांदळाची पेज आणि त्याच्याबरोबर आताच्या दिवसांनी आंबो खायला जातो, नाहीतर मग फणसाची भाजी. त्या उकड्या तांदळाच्या पेजेत जी ताकद होती ती आता चिकन चाव मध्ये नाही. परिस्थिती आहे मित्र, चांगलं जगणं हे कठीण झालेलं आहे. आज माणसाला अटॅक येत आहे. काय येत आहे? अटॅक येत आहे, प्रमाण वाढलेलं आहे. आपण जे तेल विकत आणतो ते चांगल्या कंपनीचं आणतो. आपण पैसे देऊन म्हणतो मी चांगल्या कंपनीचं, पण ते तेल देखील कंपनीतूनच भेसळ येत आहे. आपण काय म्हणतो आज बघा ना, आजची परिस्थिती या लॉकडाऊनचे चान्सेस होते. आता ते लवकर पण काय घाबरायचं नाही. आपण बिझनेसमॅन बघायला हा होईल बुवा खय गेलो तो बघा. धैसूनच घरात जायचं का माहितीये माझं काय आलं पटकन हा म्हणून तो थांबला ना. हो त्यांची नावा घेता म्हणजे कसं हो त्यांचा पुरे पडता म्हणून त्यांची नावा घेता. माझा नाव इला का तो बाजूक ठेवता. ऐका नाही काय नाही नाही बिया नाही का नाहीसो म्हणजे आपला औषधच कसं असतं. साल घेऊन मी बसतोय, पण माका सांगा फोटोच बघा बघ का बघा मला उभ्या केल्यासारखं फोटो आला. तो फोटो आहे ना त्याच्या मागे एक ना 2 बांबूची घ्यावा आणि काही डुकरा बिकरा वांडर येतात ना सकाळी ते नेपळी बेक्सी घेऊन पुढे होते. येताना बघले कसे उभे करा का उडवली ते सांगत गप झालं म्हणून. अरे ही ताकद आपल्यातच आहे. आणि हो बोलताना तो फक्त विचार करून बोलता. तो अजून तो घाबरत घाबरत शब्द टाकता. आता तो दुसरं कोणतरी असतो ना हा मग बघ घे रे जरा पहिलं गजर घेऊ रे पेटी खरं नाही तो राग. त्या रागाचं नाव सांग रे. ह्यो राग असो त्यांना दोन्ही माती काय प्रेझेंटेशन याचं बघा युट्यूबला तास प्रेझेंटेशन सगळीकडे असते. पण आम्ही नवीन देण्याचा प्रयत्न करू. तपास झाला खैलो गजर घेऊ रे असं सांगतो ना की ह्याच्याकडे 25-30 येणं स्वतः बांधलेली भजना होती. मग अशी विचारलं त्याला काय खैलो गजर घेऊ भजना तो विचारणार तो कधी कधी किती 11 मात्रा घेऊ का 12 मात्रा घेऊ किती घेऊ रे असं सांगतो. अरे सांगतोय काय कमी देऊ कमीपणा घेऊ पी तू ता घेणंच नाही ह्या माका फाटा असता. आता कशा तू काढवता कांडा मला काढ तू माझा कांडा काढू शकणार नाही ही आपली गॅरंटी आहे. ते का अजून एक बारी अडे होते सकाळना बघा आता मारका जाऊचा त्याच्यामुळे नाही तुम्ही घाबरू नको मी असं अजून पण ते का आता अभंगात दिलंय नाही. मी गजर घेऊन अभंग गेलो पेटी घेऊन वाटेल लागते त्याचे 5000 माझ्या बिदागी टाकूचे लागते लक्षात ठेवा. कोण ह्याचं थोडी ऐकलंय मी. ह्याचं ऐकलं असते तर अजून डब्यात गेलं असतं. ह्याचं ऐकतं काय काय जणांना हो भारी वाटतं लोकांना
हे आमचे सिंधुदुर्गातले बुवात ना त्यांना ह्यो भारी वाटता पण माका माहिती आहे का झोंडे माती काय येणार कॉफी बाजू घ्या भारी होते बाबा निसर्गरम्य कोकणातले निसर्गरम्य गाव हो आम्ही शेतवाई करवाई आहे तयाचे नाव हो नवलाईच्या कृपेने सारी ईच्या कृपेने सारी पुण्याई पणा नवलाईच्या कृपेने सारी पुण्याई पणा साईच्या दरबारी रामनवमीचा सोहळा रामनवमी साजरी करती मोठ्या गाणी हो राहत गाडा चालते राखायच्या कृपेने हो राखायच्या कृपेने हो लहान मोठा कोणी देना कोणी नसे वेगळा वा आज सकाळी आल्याला आरती चालू होती त्या आरतीचं देखील आमचा भाग्य लागला त्याच्यानंतर महाप्रसाद सकाळी काय काय हो, जेवण होतं सकाळी आता या घातल्यात काय का मग अशी बघले मी जेवण घालतात ना सकाळी जी टेस्ट होती ना जेवणाचा मटका बिटका एकदम छास बी दिलं रे माका येऊन सगळेजण भेटले हार्दिक स्वागत वगैरे केले हा काय हो काय तो छास काय भारी होता हो भारीच एकदम काय जबरदस्त एक ग्लास असला तर आणायचा होता कचऱ्याच्या पण भारी आज खरं सर्वजण आणि मला काही गोष्ट एक आवडली सगळं ते लहान मुलं बुवा आता नसते पण त्यांची ना सगळ्यांची संस्कृतमध्ये सगळी स्तोत्र असतात पूर्ण पाठ लक्षात घे आणि ही शिकवण आज त्यांनी दिलेली आहे लोकांना स्टेज परफॉर्मन्स भेटला पाहिजे म्हणून ते 50-50 माटी होती आणि स्वतः बरं करावं ते आमचे मिलिंद काका करावं ते लावलेली आणि गाणी गावी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात लहान मोठा कोणी देना कोणी नसे वेगळा लहान मोठा कोणी देना कोणी नसे वेगळा साईच्या दरबारी रामनवमीचा सोहळा साईच्या दरबारी रामनवमीचा सोहळा एकजूट आहे या गावाचे मोठे स्थान हो एकजूट आहे या गावाचे मोठे स्थान हो कार्यक्रम राबविती सारे एकजूट होऊन लहान मुले तरुण वर्ग या गावाचा आहे नादखुळा लहान मुले तरुण वर्ग या गावाचा आहे नादखुळा आईचा दरबारी रामनवमीचा सोहळा आईचा दरबारी रामनवमीचा सोहळा आईचा दरबारी रामनवमीचा सोहळा साईच्या कृपेने सुख शांती मनी लाभते सुख शांती मनी लाभते साईच्या कृपेने सुख शांती मनी लाभते मला तेवढे की बरीच परतफेड केलेली आहे तसं काही विषय नाही
तास होईल इल्लं माझं. त्याच्यामुळे तू पुन्हा सांगतेल की आता तू काय केलं. आता पेटवता तेवढा पेटवला. तुला मला वाटला ना बोल. नको नको ती गरज नाही आमच्या, काय गरज नाही. समजलं ना आपल्याला जेवढं येतं तेवढंच आपण करायचं. पाय हे पण ना तुका मागाशी फोटो काढून होतो ते मोबाईल दे घराकडे लाव माझे फोटो दे. चांगलं फोटो तसं माझं मित्रच आहे पण खोटेपणा म्हणजे अशी करताना तो म्हणजे तो समोरच्या कचऱ्यातच काढतात. या काम असा इला ना का माका लई जाम चिडी तो सांगा काय ते का इराण मध्ये पाठवतो खालतून रॉकेट लावती तुका वर जातो लगेच वर जातो. शांतता घे बाळा शांतता घे. थोडा गुंड जॅकेट व्हायला ते का काय म्हणता काय नाही ते काका जर ते मिलिंद वायगरकर काका माका काळू पासून दिसतो ते बडबड आंब्याची पेटी नाही नाही आंब्याची पेटी आणली आणि किती सुचवले ना आता माका ते लागेल घेऊ का भीती वाटत. जॅकेट देतोय हो जॅकेट काय माझा तो घालून देतो चांगले काय निर्लज्ज माणूस असतो. उद्या माका आंबे खाऊन काय झालं तर भीती. जॅकेटात काय होत नाही त्याचा चालू झाले विचारून घेऊन गेलो हा तसं काही विषय नाही. चांगलं पोरगा हो चांगला भजन करता पण मरमा खात घातल्यान का मी माका बोलायचं लागतं. अजून जर तू बोललो तर तुका 100% कपडे उतरवून जाणार पाहिजे चॅलेंज आपला. ट्रेन जाय ना एक दिवसाचा पगार कापा काही विषय नाही पण तुका कपडे काढल्याशिवाय सोडणार तू सगळ्यांचा पुरा करू पण आपल्याला येऊ वारे समजला. साईंच्या कृपेने सुख शांती मनामध्ये हो. मायाची सर्वात सृष्टी सर्वा येते हो. सर्वा येते हो. सर्वा येते गुरुनाचे गाताना लाख लाख आभार मानतोय. बाबू बाबू कितवीला आहे बाबू. त्याच्या नादाक लागायचा नाही त्यानंच सांगलंय माझ्या नादाक लागायला लक्षात ठेव. आणि इलच भजनात 500 घेतल्याशिवाय जायचा नाही. तो 100-200 बारक्यांना पाठवता. आता घे त्याच्याकडनं पेटी येते उचल घाबरा नको तू. मी असं तोपर्यंत तो काय करू नाही.
या ठिकाणी गावावरती गजर गायल्याबद्दल आंबा बागायतदार पंकज शेठ गायकवाड रायगणकर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी गजर घेतोय. काय बुवा अभंग घेतात की काय 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 बडबडल्याला किती कमीच पडतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे